या राधाताईमुळे ना अनन्याताईंचा गैरसमज झालाय आता. हिला मी म्हणत असते नको बोलू माझ्याशी, पण नाही. अनन्या, काय माझ्याशी बोलायला आली होतीस? नाही, काही नाही. अनन्या, तू रडतीयस? काय झालंय? मीरा, मानलं पाहिजे तुझ्या बाबांना. नाही म्हणजे घाबरलं नाही ते बोलायला. तसा सज्जन माणूस वाटला मला. हा फक्त कुठेतरी राहतात त्यामुळे जरा अवतार असतो वगैरे ठीक आहे, पण खोटं बोलतील असं वाटत नाही मला. तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण मीरा, आमच्या घरात ना असंच असतं. वहिनीने एखाद्याचा खून जरी केला ना तरी तो माफ असतो. हा पण मला आवडले ना तू तुझ्या बाबांची बाजू घेतेस ना, हे खूप आवडलंय मला. पुढे काय करायचं ठरवलंस? मीरा, मला प्लीज सांग, तुझ्या बाबांचा अपमान झाला यात अनन्याची काय चूक आहे? तिच्यावर का ओरडलीस तू? नाही, ते मी अनन्याताईंवर नव्हते ओरडले. मग तिकडे एकटी उभी राहून स्वतःवर ओरडत होतीस तू? दादा, सोडणं नको तो टॉपिक. नाही अनन्या, गैरसमज होतात ते मी समजू शकतो, पण त्याचा राग इतरांवर काढू नये. दादा प्लीज काम नाव. मीरा, तू माणूस ओळखायला चुकतीयस. मी ओळखायला चुकते? मी माझ्या बाबांना ओळखत नाही? मग मी माझ्या आईला ओळखत नाही? अथर्व, उद्या सण आहे. संक्रांतीच्या सामानाची लिस्ट पाठवते. सामान मागून घे. आणि नर्मदा, सगळ्यांसाठी छान साड्या काढून ठेव. आई, राहू दे ना. कशाला? कशाला म्हणजे? अरे घरात वाद झाले म्हणून काय सण साजरे करायचे नाहीत का? सणामुळे नाती टिकतात अथर्व, आपलेपणा वाढतो. हो ना मीरा? आजोबा, कोणी मला काहीच सांगत नाहीये. तुम्ही तरी सांगा ना प्लीज. कशाबद्दल वेदा? आजोबा, तुम्ही मला आधी प्रॉमिस करा की तुम्ही मला ते सांगाल. पण मला तुझा प्रश्न तर कळू देत. आपल्या घरी काय झालंय? कुठे काय झालंय? काय नाही. आजोबा, मग
कोणीच कोणाशी आजीसारखं असून का नाही बोलत आहे? बापरे मीराने काय मस्त जोक सांगितलं ना, माझं तर पोटच दुखायला लागलं हसून हसून. क्रेझी एकदम. आई आपण वेदाला पण सांगायचं का? नाही नाही, तिला नको, तिला तो जोक कळणार नाही. ना त्या सांग ना प्लीज प्लीज प्लीज. सांगायचं? बरं सांग चल. बरं वेदा, एकदा ना एक हत्ती आणि मुंगी ना पोहायला जातात, पण हत्तीच पोहू शकतो असं का? का? कारण मुंगीकडे स्विमिंग कॉस्ट्यूमच नसतं. आत्या मजा आली. आणखीन एक सांग ना. एका दिवसाला एकच जोक. बाबा कसं तुला एका दिवसाला एकच चॉकलेट देतो तसंच आता पुढचा जोक उद्या. बरं वेदा, तुला माहितीये का उद्या काय? उद्या संक्रांत आहे, त्यामुळे खूप मज्जा येणार आहे, धम्माल येणार आहे. तुझ्याकडे खूप कपडे आहेत ना, मग आत्याला घेऊन जा आणि उद्यासाठी एक छानसा ड्रेस सिलेक्ट कर. चल. आजोबा, मला वाटलं होतं तसं काहीच नाहीये. ये चला त्या. मंजिरी, इथे घरातल्या सुखावरच संक्रांत आलेली असताना तू उद्या कशी काय संक्रांत साजरी करणार आहेस? नका काळजी करू तुम्ही. उद्या आपल्या घरात संक्रांतीचा सण साजरा होणारच. अजित, मला असं वाटतंय आता तुला लग्न करायला हवं. नाहीतर ती मीरा किंवा मंजिरी दोघींपैकी कोणीतरी एक या घरावर ताबा मिळवेल. यू आर राईट मॉम. आपल्या टीम मध्ये पण कोणीतरी एक एक्स्ट्रा प्लेअर हवा, नाही का? मनावर घे जरा लग्नाचं. नर्मदे, नर्मदे. हय्या, स्मिते तू? स्मिते, कशी आहेस तू? मस्त आहे. कशी काय आलीस? ये ये आत ये सावकाश उतर. ये. ती बरं वाटलं तुला भेटून. तर किती वर्षांनी भेटतोय हो ना ग. अय्या, आपल्या साड्या सेम आहेत, फक्त रंग वेगळे. अगं बाई, कोइन्सिडन्स? एकदम सेम टू सेम आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून सेम चॉईस आहे आपली. अय्या, मी ओळख करून द्यायची राहिले. हा माझा मुलगा अजित, आणि अजित ही स्मिता, बरं का, कॉलेजची माझी मैत्रीण. हो. बाकी बोल, मी मस्त आहे. कसं मजेत आहे. चाललंय आयुष्यात? छान चाललंय. एक्सक्यूज मी, या कोण? यांची ओळख नाही करून दिली. मी मनस्वी.